नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, केटीचिम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण जागतिक राजकारण नवीन विकास या विषयातील जागतिक व्यापाराचा राजकारणावरील परिणाम या व्याख्यानात प्रादेशिक व्यापारी संघटना ज्या आहेत त्यांचा आढावा घेणार आहोत. जागतिक व्यापारी संघटना ही मुक्त व्यापार आणि बाजारपेठेसाठी प्रयत्न करणारी संघटना आहे. तिचे फायदे तोटे आपण थोडक्यात बघितलेच. आता एका बाजूने नियामक व्यवस्था या संपूर्ण जगावर लागताना अमेरिकेसारख्या देशातही या संघटनेला विरोध होताना आपल्याला दिसून येतो. या विरोधामुळे आपल्याला एक असं दिसतं की जागतिक वातावरणामध्ये मुक्त व्यापार जगभर पसरत असताना पुन्हा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये मुक्त व्यापाराच्या वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या अस्तित्वात येत आहेत. यामध्ये नाफ्टा, साफ्टा, ओपेक यासारख्या संघटनांचा आपण विचार करणार आहोत. याशिवाय युरोपियन महासंघ सुद्धा या संघटनेमध्ये आपल्याला बघायचे आहे. अशा पद्धतीने जर द्विपक्षीय किंवा प्रादेशिक करारांच्या आधारे राष्ट्रांना त्यांची आर्थिक व राजकीय उद्दिष्ट व विकास साध्य करता आला तर आपण जागतिक व्यापार संघटनासारख्या ज्या जागतिक पातळीवरच्या करारावर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही किंवा त्यामुळे एक प्रकारे जागतिक जी व्यवस्था आहे व्यापारी तिचं महत्त्व सुद्धा या निमित्ताने कमी होईल. आता जसं ओपेक सारख्या उत्पादकाच्या संघटना आहेत या देखील आंतरराष्ट्रीय राजकीय व्यवस्थांवर प्रभाव पाडताना दिसतात. इतर प्रादेशिक संघटनांप्रमाणे उत्पादकांच्या संघटना उत्पादकांच्या किमती जशा ठरवतात तसेच उत्पादनाचे प्रमाणही ठरवतात. या दोन्हींचा आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. विशेषतः ओपेक सारखी संघटना पेट्रोलियमच्या किमतीचे उत्पादनाचे नियंत्रण करीत असल्यामुळे तिचं राजकीय महत्त्व सुद्धा आपल्याला जास्त दिसून येतं. अर्थात या उत्पादकांमध्ये आपापसात स्पर्धा आणि विवादही असतात. इराकने कुवेतवर कोट्यापेक्षा अधिक उत्पादन करतो असा आरोप केला होता आणि नंतर त्याच वादातून आक्रमण पण केलं होतं. पण सौदी अरेबियासारखा जो प्रचंड उत्पादन करणारा एखादा सभासद देश आहे तो अशा कार्टेलवर नियंत्रण ठेवू शकतो. म्हणजे ओपेक प्रमाणेच दक्षिण अमेरिकेत कॉफी उत्पादकांची कार्टेल आहेत. उदाहरणार्थ कार्टेल ही कल्पना उदारमतवादी खुल्या बाजारपेठेच्या तत्वांच्या विरोधी आहे आणि काही वेळा खुल्या बाजारपेठेत किमतीच्या चढ उतारांमुळे प्रचंड गोंधळ होऊ शकतात. कार्टेलमुळे त्यावर काही प्रमाणात नियंत्रण येऊ शकते आणि बाजारपेठेला सुद्धा स्थैर्य मिळू शकते. थोडक्यात आपला व्यापार वाढवण्यासाठी राष्ट्र विविध स्वरूपाच्या नियामक व्यवस्था आणि संस्थांचा वापर करत असतात. याच्यामध्ये जागतिक व्यापार संघटनाही आहे, मुक्त व्यापार प्रदेश किंवा द्विपक्षीय करार आहे, कार्टेल आहे, हे काहीही असू शकतं आणि याच्या माध्यमातून राष्ट्रांच्या सार्वभौमत्वावर बंधने येत असली तरी त्यामध्ये या सभासद राष्ट्रांचा फायदा असतो आणि त्यामुळेच या व्यापारी फायद्यासाठी ते सदस्यत्व स्वीकारतात आणि त्या संघटनेमध्ये सामील होतात. आता फायदा होत असला तर तो सर्वांचाच होतो अशातलाही भाग नाहीये. बऱ्याचदा ही जी नियामक व्यवस्था आहे ती काही देशांना फायद्याची ठरते तर दुर्बल राष्ट्र जे आहेत त्यांना ती तोट्याची ठरते, परंतु तरीही त्यांच्यावरती लादली जाते. अशा पद्धतीने आपल्याला या आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थेचं रूप जे आहे ते कुठेतरी आर्थिक विषमतेच्या आधाराचं दिसून येतं. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत विभागीय व्यापारी आणि आर्थिक संघटनांची भूमिका वाढली. व्यापारी आणि आर्थिक पातळीवर विभागीय एकीकरणात या व्यापार संघांचे योगदान महत्त्वाचे आहे. या व्यापार संघांनी शीतयुद्धकालीन लष्करी संघटनांची जागा घेतली आणि विभागीय आर्थिक व्यापारी हितसंबंधांच्या संरक्षणासाठी संघटित प्रयत्न सुरू केले. या व्यापार संघांमध्ये आसियान, एपेक, त्याच्यानंतर नाफ्टा, सार्क, युरोपियन महासंघ हे व्यापार संघ महत्त्वाचे आहेत आणि या व्यापार संघांची आपण आता थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. पहिली संघटना आहे आसियान. दक्षिण पूर्वेकडील ज्या काही आशियाई देश आहेत त्या राष्ट्रांची एक
सहकार्य संघटना म्हणून या संघटनेकडे पाहिलं जातं. आसियानची स्थापना 1967 मध्ये झाली. आसियानच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करणं, आर्थिक सहकार्यासाठी संघटित प्रयत्न करणं हा आहे. आसियानची सदस्य संख्या 10 आहे. यात थायलंड, मलेशिया, सिंगापूर, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, ब्रुनेई, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस आणि म्यानमार या देशांचा समावेश आहे. आसियानमध्ये आर्थिक सहकार्याबरोबरच विभागीय संरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून अंतर्गत स्वरूपात आसियान रिजनल फोरम नावाचं एक व्यासपीठ तयार करण्यात आलेलं आहे. या फोरमची सदस्य संख्या 18 असून भारत सुद्धा यामध्ये सदस्य होत आहे. आसियान मुक्त व्यापार क्षेत्राची निर्मिती सन 2005 पर्यंत करण्याची त्यांचं नियोजन होतं. यामध्ये मे बी भारताने थोडासा विरोध दर्शवलेला आहे, कारण अशा पद्धतीचं जर मुक्त व्यापार क्षेत्र दिलं तर भारताअंतर्गतच्या ज्या काही व्यवस्था आहेत किंवा भारताअंतर्गत जे उद्योगधंदे असतील छोटे मोठे, तर त्याच्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार होता. त्यामुळे भारताने त्याला विरोध दर्शवला होता. याशिवाय दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासामध्ये सुद्धा आपल्याला आसियान संघटनेचा वाटा महत्त्वाचा दिसून येतो आणि या राष्ट्रांच्या आर्थिक विकासाचा दर एवढा आहे की त्यांना आशियाई वाघ असं म्हणून ओळखलं जातं. पुढची संघटना आहे एपेक संघटना. एपेक हा जगातील श्रीमंत राष्ट्रांचा व्यापार संघ म्हणून ओळखला जातो. सन 1989 साली एपेक संघटनाची स्थापना झाली. एपेकमध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, मलेशिया, थायलंड, सिंगापूर, कॅनडा, जपान, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, ब्रुनेई, चीन, हाँगकाँग, तैवान, मेक्सिको, त्याच्यानंतर चिली यासारख्या राष्ट्रांचा समावेश होतो. एपेकच्या सदस्यांमध्ये आपल्याला विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही प्रकारच्या राष्ट्रांचा समावेश दिसून येतो. एपेकचा प्रवास सुद्धा आसियान संघटनेप्रमाणेच मुक्त व्यापार क्षेत्राच्या निर्मितीच्या दिशेने होत आहे. विकसित राष्ट्रांसाठी मुक्त व्यापार आणि गुंतवणुकीची मदत सन 2010 पर्यंत तर विकसनशील राष्ट्रांसाठी 2020 ठेवण्यात आली होती. मुक्त व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्र निर्मितीचा एपेकचा हा प्रस्ताव जो आहे तो मनिला कृती योजना म्हणून ओळखला जातो. त्यानंतर पुढची संघटना आहे नाफ्टा, नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. नाफ्टा हा व्यापार संघ 1 जानेवारी 1994 अस्तित्वात आला. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या व्यापार संघाचे सदस्य आहेत. उत्तर अमेरिका क्षेत्रात मुक्त व्यापार क्षेत्राची निर्मिती करणं हा नाफ्टा व्यापार संघाचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये त्यानुसार त्यांनी बँकिंग, विमा, जाहिरात, दळणवळण या तीनही राष्ट्रांनी गुंतवणुकीसाठी खुली केलेली आहेत. जागतिक राजकारणातील पुढची महत्त्वपूर्ण संघटना आहे युरोपियन महासंघ. जगातील सर्वात यशस्वी व्यापार संघ म्हणून युरोपियन महासंघ ओळखला जातो. युरोपियन महासंघाचा विकास त्यांच्यामध्ये या राष्ट्रांमध्ये झालेल्या विविध करारातून आपल्याला दिसून येतो. हे करार म्हणजे पॅरिस करार, रोम करार, समान युरोपीय कायद्यांविषयी करार, ॲम्स्टरडॅम करार इत्यादी सारखे. युरोपियन महासंघाचं जुनं नाव युरोपियन परिषद असं होतं. सन 1993 साली ते बदलण्यात आले. युरोपियन महासंघाचे सदस्य राष्ट्र आहेत ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आयर्लंड, इटली, लक्झेंबर्ग, नेदरलँड, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, इंग्लंड आणि काही युरोपियन राष्ट्रांचा समावेश यामध्ये होताना दिसून येतो. युरोपियन महासंघाचे विशेष म्हणजे हा महासंघ केवळ आर्थिक आणि व्यापारी विषयाशी निगडीत नाही. युरोपसाठी मुक्त आर्थिक व्यापार क्षेत्र, सामायिक चलन व्यवस्था निर्माण करण्याबरोबरच युरोपसाठी सामायिक राज्यघटना,
परराष्ट्र धोरण, संरक्षण धोरण बनवणे यासाठी हा महासंघ प्रयत्नशील आहे. युरोपियन महासंघांतर्गत युरोपचा कारभार जो आहे तो पाहण्यासाठी एक सर्वसमावेशक यंत्रणा बनवण्यात आली आहे. या यंत्रणेमध्ये 7 घटक आहेत. पहिला घटक आहे युरोपियन परिषद. यामध्ये सदस्य राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखाचा समावेश होतो. युरोपसाठी एकत्रित परराष्ट्र, संरक्षण आणि आर्थिक परराष्ट्र, संरक्षण आणि आर्थिक धोरण ठरवण्याचे कार्य या परिषदांकडे आहे. याचबरोबर युरोपियन संसद आहे. यामध्ये युरोपियन महासंघाची ही प्रातिनिधिक सभा असून त्यामध्ये 15 सदस्य राष्ट्रांनी निवडून दिलेल्या 625 प्रतिनिधींचा समावेश होतो. या प्रतिनिधींची निवड जी आहे ती 5 वर्षांसाठी केली जाते. याबरोबरच पुढचं त्यामध्ये घटक आहे मंत्रिपरिषद. युरोपियन महासंघांमध्ये निर्णय घेणारी ही सर्वोच्च समिती असून या समितीमध्ये सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांचा समावेश होतो. चौथा घटक आहे युरोपियन आयोग. युरोपियन महासंघाचा हा कार्यकारी विभाग असून दैनंदिन प्रशासनाचे कार्य युरोपियन आयोगाकडून पाहिले जाते. पाचवा घटक त्यामध्ये आहे न्यायालय. युरोप महासंघाच्या घटनेतील कलमांचा अर्थ लावण्याचे आणि सदस्य राष्ट्रांमधील संघर्षावर नियंत्रण देण्याचे कार्य जे आहे ते हे न्यायालय करते. युरोपियन न्यायालयाचे मुख्यालय लक्झेंबर्ग येथे असून या न्यायालयात 15 न्यायाधीशांचा समावेश आहे. त्याच्यानंतर 6वा घटक आहे महालेखापालांचे न्यायालय. युरोपियन महासंघाच्या जमा खर्चाचा हिशोब ठेवण्याचे कार्य या न्यायालयाचे आहे. या न्यायालयाची निर्मिती सन 1977 साली करण्यात आली. या न्यायालयाचे मुख्यालय लक्झेंबर्ग येथे असून यात 15 सदस्यांचा समावेश आहे. शेवटचा घटक आहे सल्लागार समित्या. आर्थिक, राजकीय तसेच संरक्षण विषयावर चर्चा करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी विशेषज्ञांच्या काही समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या समित्यांपैकी आर्थिक आणि सामाजिक समिती ही सर्वात महत्त्वाची आहे. आर्थिक आणि व्यापारी मुद्द्यांवर युरोपियन महासंघाला मार्गदर्शन करण्याचं कार्य या समितीच्या माध्यमातून करण्यात येते. पुढची प्रादेशिक मुक्त व्यापार संघटना आहे सार्क, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन म्हणजे सार्क. दक्षिण आशिया उपखंडातील 7 राष्ट्रांमध्ये आर्थिक आणि व्यापारी सहकार्यासाठी एक सामूहिक व्यासपीठ असावी अशी कल्पना सर्वप्रथम सन 1980 साली मांडली गेली. ही संकल्पना मांडली होती बांगलादेशाचे तत्कालीन अध्यक्ष जिया उर रहमान यांनी. त्यानुसार सन 1985 साली सार्क संघटनेची स्थापना करण्यात आली. सार्क संघटनेची सदस्य संख्या 7 होती. आज ती 8 झालेली आहे. त्यात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव आणि अफगाणिस्तान या राष्ट्रांचा समावेश होतो. सार्क संघटनेची मुख्य उद्दिष्ट खालीलप्रमाणे आहेत. विभागीय, आर्थिक आणि व्यापारी सहकार्यातून राष्ट्रांची प्रगती साध्य करणं, सामूहिक प्रयत्नातून सामाजिक आणि सांस्कृतिक प्रयत्न करणं, वाढती लोकसंख्या, निरक्षरता, बेकारी, दहशतवाद, पूर, वादळ यासारख्या समस्यांचा निवारण करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणं, जी काही सदस्य राष्ट्र आहेत त्यांमध्ये परस्पर विश्वास आणि परस्परांविषयी आदर भावना वाढवणं. याशिवाय इतर जे विकसनशील राष्ट्र आहेत त्यांच्यासोबत सहकार्य वाढवणं, दक्षिण आशियातील राष्ट्रांमध्ये सामूहिक आत्मनिर्भरता निर्माण करणं, त्यात वाढ करणं. दक्षिण आशिया हा जगातील सर्वात गरीब समजल्या जाणाऱ्या भौगोलिक विभागांपैकी एक आहे. या उपखंडातील बहुतांश लोकांच्या उपजीविकेची साधनं जी आहेत ती शेती आहे आणि आजही बऱ्याच भागात पारंपरिक पद्धतीनेच शेती होते. साहजिकच त्यामुळे उत्पन्नाचं जे प्रमाण आहे ते कमी आहे.
याशिवाय गरिबी, बेकारी, उपासमार, निम्न जीवनस्तर यासारख्या समस्या या उपखंडातील राष्ट्रांना भेडसावत आहे. या क्षेत्रातील राष्ट्रांना भेडसावणाऱ्या समस्यांचं स्वरूप कमी अधिक प्रमाणात समान असल्यामुळे परस्पर सहकार्याद्वारे त्यातून मार्ग काढणं शक्य आहे. अशा पद्धतीने या देशांच्या या अवस्थेच्या अनुषंगाने किंवा या जाणीवेने सार्कची निर्मिती झालेली आहे किंवा त्यामुळेच ती पार्श्वभूमी तयार झाली. सार्कच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा सार्कचा जो प्रवास आहे तो जर आलेख आपण तपासला तर त्यामध्ये अनेक अडथळे आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये भारत जो आहे तो विकसनशील देश असून आज अमेरिका आणि चीनच्या बरोबरीने त्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन जो आहे तो तयार होतो आहे. म्हणजे जागतिक राजकारणामध्ये भारताचं महत्त्व जे आहे ते या इतर देशांपेक्षा वाढलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे भारताकडे एक मोठ्या भावाच्या भूमिकेने बघितलं जाते. पण तरीही या देशांमध्ये एकमेकांविषयीचा जो अविश्वास आहे त्यामुळे या यंत्रणेमध्ये किंवा या व्यापारी संघटनेमध्ये अडथळे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. खास करून जेव्हा आपण भारत चीन हे संबंध अभ्यासतो तो चीनचा या सार्क संघटनेमध्ये जे देश आहे त्या देशांच्या अंतर्गत व्यापारी तत्वावर म्हणा किंवा आर्थिक तत्वाच्या दृष्टिकोनातून जो हस्तक्षेप होतो आहे किंवा जी गुंतवणूक होते आहे त्यामुळे सुद्धा यांच्या संबंधांमध्ये कुठेतरी एक प्रकारची वितुष्टी निर्माण होते आहे. याशिवाय भारताचे पाकिस्तान सोबत असतील किंवा श्रीलंका असेल या देशांसोबत कधी संबंध बिघडतात तर कधी पुन्हा ते चांगले पण होतात. त्याचबरोबर आता सध्या आपले नेपाळ सोबत जे काही संबंध थोडे त्याच्यामध्ये वितुष्टी आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे सार्कच्या अंतर्गत भारताशी संबंधित जे बाकीचे देश आहेत त्या देशांमध्ये भारत विरुद्ध कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये संघर्ष किंवा वितुष्टी निर्माण केली जाऊ शकेल यासाठी कुठेतरी चीन प्रयत्नशील दिसतो. त्यामुळे एक सीमावादाच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा एक जागतिक पातळीवर भारताचा प्रभाव निर्माण कमी करण्याच्या दृष्टीने सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये या घडामोडी घडताना आपल्याला दिसून येतात. याशिवाय या सदस्य राष्ट्रांमध्ये राजकीय मतभेद आहेत. जसं भारत पाकिस्तान मधला काश्मीर प्रश्नांवरून असलेला जो विवाद आहे तो आजही आपल्याला कुठेतरी चिघळत असलेलाच दिसतो किंवा आजही आपल्यासाठी तो एक चिंतेचा विषय आहे. याशिवाय या राजकीय मतभेदातून निर्माण झालेली त्यांच्यातली परस्पर भीती आणि अविश्वासाचं वातावरण अशा पद्धतीने यांच्यामध्ये अशा एक अविश्वासाचं वातावरण असल्यामुळे अनेक अडथळे आपल्याला जाणवतात. याशिवाय सार्कचे जे राष्ट्रप्रमुख आहेत त्यांची दरवर्षी बैठक होते. याशिवाय मंत्री सचिव पातळीवर चर्चा होत असते. तरी सुद्धा इतर व्यापार संघाच्या दृष्टिकोनातून सार्कची जी प्रगती आहे ती संथ गतीने होताना दिसते. सन 1993 साली ढाका येथे झालेल्या 7व्या सार्क परिषदेमध्ये दक्षिण आशिया मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करण्याविषयी महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आणि त्याच माध्यमातून सुद्धा आपल्याला एक लक्षात येतं की या राष्ट्रांमधील जी राजकीय इच्छाशक्ती आहे तिचा अभाव असल्यामुळे हे क्षेत्र अस्तित्वात येऊ शकले नाही. त्यानंतर मग पुन्हा 2004 मध्ये काठमांडू येथे झालेल्या 12व्या सार्क परिषदेमध्ये मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करण्याचे विशेष प्रयत्न करण्याचे एक प्रकारे डिसिजन जो आहे तो घेण्यात आला. प्रादेशिक मुक्त व्यापार संघटना ज्या आहेत त्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका जी आहे ती पार पाडतात आणि त्याच अनुषंगाने त्यांचं क्षेत्र हे आर्थिक किंवा व्यापारी क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेले नसून ते आता राजकीय तसेच संरक्षण विषयक संबंधांबद्दल सुद्धा प्रभावित होताना दिसून येतं. आता या विभागीय जो संघ आहे त्याची भूमिका कशा स्वरूपाची आहे जागतिक राजकारणातील ती आपण थोडक्यात बघूया. विभागीय व्यापार संघांमुळे प्रादेशिक पातळीवरील एकीकरणाची जी प्रक्रिया आहे ती गतिशील बनलेली आहे. विभागीय सहकार्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय एकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा एक प्रकारे वाढ झालेली आहे. राष्ट्रांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला मदत मिळते आहे. राष्ट्रीय हितसंबंधांबरोबरच विभागीय हितसंबंधांचं प्रतिनिधित्व जे आहे ते या निमित्ताने पुढे येते आहे. विभागीय व्यापार संघ जे आहेत
ते आर्थिक व्यवस्थेत राष्ट्रांना संघटित सौदेबाजीसाठी जागतिक राजकारणामध्ये एक प्रकारे व्यासपीठ मिळवून देतात आणि जागतिक राजकारणात राष्ट्रीय, आर्थिक आणि राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी अशी सौदेबाजी जी आहे ती आवश्यक असते. विभागीय व्यापार संघांमुळे राष्ट्रांमधील जे राजकीय मतभेद आहे किंवा संघर्षवाद जो आहे तो कमी होण्यास मदत होते. त्यामुळे त्यांच्यातील आर्थिक आणि व्यापारी सहकार्य वाढते आणि साहजिकच राजकीय प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून असे वातावरण अनुकूल आहे. राष्ट्रांमध्ये एक प्रकारे परस्पर विश्वास आणि आदर वाढण्यास सुद्धा मदत झालेली आहे. विभागीय व्यापार संघांनी जे सदस्य राष्ट्र आहेत त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेला विशेष ओळख आणि दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र ही आसियान संघटनेची सदस्य राष्ट्र म्हणून ओळखली जातात आणि त्यांना आसियान वाक अशी विशेष ओळख सुद्धा आसियान व्यापार संघांमुळे प्राप्त झालेली आहे. एवढंच नाही तर आता आर्थिक सत्तेचं जे केंद्र आहे ते युरोपकडनं आसियानकडे किंवा आशिया देशाकडे जे आशियाई देश आहेत त्यांच्याकडे सरकलेले आहेत असंही म्हटलं जातं. व्यापार संघांमुळे ज्या लष्करी संघटना होत्या म्हणजे नाटो, सिटो, वारसासारख्या ज्या शीतयुद्धकालीन लष्करी संघटना झालेल्या होत्या त्यांचं महत्त्व देखील कमी झालं. जागतिकीकरणाची प्रक्रिया गतिशील बनवण्यात विभागीय व्यापार संघ महत्त्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसून येतं.